रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. तर मागच्या व्हिडिओमध्ये 52 श्लोक झाले होते. आता 53वा श्लोक. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. तर याचा अर्थ असा आहे, तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल. आता या श्लोकात काय सांगतात? श्रुती विप्रतिपन्ना. म्हणजे तुझी जी बुद्धी आहे सध्या ते श्रुती विप्रतिपन्ना झाली आहे. म्हणजे तू जे वेदामधलं वगैरे ऐकलेलं, मला अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये जे तत्त्वज्ञान झाडलं ते तू जे वेदांमधनं श्रुतींकडनं ऐकलेलं आहेस त्याच्यामुळे तुझी बुद्धी कन्फ्यूज झाली आहे. आता इथं श्रुती हा शब्द फक्त वेदाशीच निगडीत धरू नये बरं का. तर श्रुती ह्याचा अर्थ काय होतो? श्रुती म्हणजे ऐकणे. तर तू या जगामध्ये आत्तापर्यंत बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच प्रकारचे विचार ऐकलेस, वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांकडनं, वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांकडनं वेगवेगळ्या प्रकारचे विभिन्न विचार ऐकलेस. आणि एवढं काही ऐकल्यामुळं, तू बहुश्रुत असल्यामुळं तुझ्या बुद्धीमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं आहे. हा शब्द किती सुंदर आहे. हा शब्द आजकालच्या सगळ्या विद्वानांना लागू शकतो किंवा आपल्या सगळ्यांना लागू शकतो. आपण पण असेच आहेत. श्रुती विप्रतिपन्ना. म्हणजे जास्त ऐकलं, जास्त वाचन केलं की माणूस जास्त कन्फ्यूज होतो. म्हणून वाचताना, ऐकताना किंवा समजून घेताना कोणता विषय आपण समजून घ्यायला लागलो त्याचा पण नीट विचार केला पाहिजे. तर अनेक विषय ऐकल्यामुळं तुझी बुद्धी ही कशी झाली आहे? अस्थिर आणि कन्फ्यूज झाली आहे. मग ही जी श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला. ज्यावेळेस ही बुद्धी तू परमात्मा स्वरूपी मध्ये स्थिर करशील, ही ज्यावेळेस बुद्धी स्थिर करशील त्यावेळेस समाधावचला बुद्धीस्तदा योगमवाप्स्यसि. मग अशी बुद्धी स्थिर झाल्यानंतर आणि ती परमात्मा स्वरूपी शांत झाल्यानंतर, स्थिर झाल्यानंतर मग तुला योगाची प्राप्ती होईल. योग म्हणजे काय? योग म्हणजे जुळणे. तर भगवंताशी तुझं नातं कायमचं जुळेल. आता कसं असतं माहिती का, भगवत प्राप्ती म्हणजे काय? आता मी आहे तर माझं मन जर सतत गोपालकृष्णाचं चिंतन करायला लागलं तर माझं मन कृष्णमय होऊन गेलं. माझी बुद्धी जर श्रीकृष्णच हे फायनल आहेत त्यांच्या ठिकाणी अनन्य झाली तर माझी बुद्धी कृष्णमय होऊन गेली. मग आता माझं मनही गेलं आहे, बुद्धीही गेली आहे, मग मी वेगळा उरलो का? मग मी वेगळा उरत नाही. मग माझी चेतना तर आधीच त्या ठिकाणी आहे. मग असं करत करत आपण पूर्ण कृष्णमय होऊन जातो. मग या पद्धतीनं जर एकदा बुद्धी स्थिर झाली आणि निश्चयात्मक झाली भगवंताच्या बाबतीत की त्याच्या भगवंताशी आपला नित्ययोग होतो. पण आता सध्या का बस स्थिर नाही आहे? तर श्रुती विप्रतिपन्न आहे. म्हणजे आपली बुद्धी अनेक गोष्टी ऐकून कन्फ्यूज झाली आहे. तर तू अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ. तर माऊली काय म्हणतात की अर्जुना तू अंतरामध्ये दृढ हो. दृढ म्हणजे कसं व्हायला पाहिजे की हे जे गुरुमाऊलीनं सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे हेच सत्य आहे. साच हा विठ्ठल साच हे करणे. अशा पद्धतीनं दृढ हो. आणि परमात्मरूपी गूढ की परमात्म रूपामध्ये निमग्न हो. आणि मग इकडे काय जे असेल त्याच्याने काही फरक पडणार नाही व्यवहारामध्ये. मग आपण मनातून सटकायचं, इथून आतून पळून जायचं. वर आपला देह दिसेल लोकांना, काम करतोय, कार्य करतोय, बोलतोय वगैरे, पण आपली मनबुद्धी निघून गेली. मग बॅग घेऊन आधीच निघून घ्यायचं. मृत्यू यायच्या आधी मृत्यू पाहायचा. म्हणजे कसं? मृत्यू म्हणू नये. मृत्यू म्हणले की लोक घाबरतात. म्हणजे आपलं आयुष्य संपण्याच्या आधीच आपण निघून जायचं. आपला देह पडायच्या आधीच आपण भगवत स्वरूपामध्ये निघून जायचं. जास्त दिवस तिथं थांबायचं नाही. मग ते निघून जाण्याची गडबड केली पाहिजे आणि निघून जाण्यासाठी बुद्धी स्थिर झाली पाहिजे.
आणि बुद्धी स्थिर कधी होते, जर आंतरी दृढ असो आपण. आंतरी दृढ कधी होऊ, जर गुरुमाऊलीवर श्रद्धा असेल की साच हा विठ्ठल साच हे करणे. मग नाम मंत्र जप दृढ विश्वासा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे नाम मंत्र जप दृढ विश्वासा. हे केल्यानंतर आंतरी दृढ होईल. आंतरी दृढ झाल्यानंतर बुद्धी स्थिर होईल. बुद्धी स्थिर झाल्यानंतर समत्व निर्माण होईल. हे आणि समत्व निर्माण झाल्यामध्ये जगामध्ये विरक्ती होईल. मग कुठलं तर फळभोग नाही, प्रारब्ध नाही, काही नाही. आणि त्यानंतर परमात्मा स्वरूपी गुण होईल आणि हा नित्य योग प्राप्त होईल. आणि हा योग प्राप्त होणे म्हणजे योगमवाप्स्यसि, ह्यालाच भगवत प्राप्ती म्हणलं. मग ही भगवत प्राप्ती होण्यासाठी सतत भगवंताचं चिंतन आहे. आपण ज्याचा विचार करू ना ती आपली गती होणार. जो बनना चाहते हो वही सोचो. म्हणजे जे व्हायचं आपल्याला पुढे जाऊन तेच विचार करा. यथामती तथा गती. जशी मती असेल तशीच पुढे गती होईल. जसं चिंतन असेल तेच स्वरूप प्राप्त होईल. म्हणून चिंतन सुधारा. आता अर्जुन वाच. आता अर्जुन प्रश्न विचारतो. आत्तापर्यंत जे फिलॉसॉफी झाली आता तो तत्त्वज्ञानावर डिस्कशन करतो. मग अर्जुन इथं प्रश्न काय विचारतो की असा भगवत प्राप्ती झालेला माणूस कसा असतो. तर त्या भगवत प्राप्ती झालेल्या माणसाला वेगवेगळे शब्द वापरलेत भगवद्गीतेमध्ये. त्या आता दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हणून शब्द वापरला. इथं स्थितप्रज्ञ म्हणजे प्रज्ञ म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी स्थिर आहे असा मनुष्य स्थितप्रज्ञ. मग अर्जुन वाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धिपुरुषाचे लक्षण काय. तो स्थिर बुद्धिपुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो. फार सुंदर प्रश्न आहे हा. तर अर्जुन हे जे वर्णन ऐकून एवढा इम्प्रेस झाला आणि त्याला वाटलं की थोडं अजून जाणून घ्यावं. म्हणून तो भगवंताला विचारतो, असा जो भगवत प्राप्त झालेला पुरुष आहे, स्थितप्रज्ञ पुरुष आहे, तो कसा चालतो, कसा वागतो. कारण आतमधून तर तो भगवंतामध्ये पूर्ण एकरूप झालेला आहे. मग तो जगामध्ये वागताना, आचरण करताना कसा करतो आणि कुठल्या लक्षणानं आम्ही त्याला ओळखायचं. तो ओळखण्याचे काय गरज आहे. तर दोन कारणासाठी गरज आहे. एक तर माझ्यामध्ये ते लक्षणं आलेत का हे पाहण्यासाठी लक्षणं विचारतो आहे अर्जुन, की मी स्थितप्रज्ञ आहे का चेक करावं. आपण आपलं चेक करू शकतो ह्याला पुढच्या लक्षणातून. आणि दुसरं संतांना ओळखण्यासाठी सुद्धा तो विचारतो आहे की असा जर भगवत प्राप्त पुरुष असेल तर मीच त्याला शरण जाईन आणि अशा पुरुषाचं दर्शन घेण्यासाठी मी उत्सुक आहे. म्हणून तो लक्षणे विचारतो आहे. बरं, तिसरा एक विषय असा येतो की काही लोक असं आर्ग्युमेंट करतात, आता हे जे वर्णन केलेलं आहे स्थितप्रज्ञ पुरुषाचं हे म्हणजे एक खूप हाय लेवलचा आदर्श आहे आणि हे सत्यात उतरणं शक्य नाही, की असा एवढा स्थितप्रज्ञ जगात कोणी असणं शक्य नाही. पण हे चुकीचा समज आहे की जगामध्ये अशा प्रकारचा स्थितप्रज्ञ पुरुष अस्तित्वात असू शकतो. त्यामुळंच भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन आले. जर तो अस्तित्वातच असू शकला नसता, नुसता आदर्श मांडायचा म्हणून लिहिलं असतं तर भगवद्गीतेमध्ये हा विषय आला नसता. कारण भगवद्गीता ही प्रॅक्टिकल आहे, खूप प्रॅक्टिकल आहे. मग असे स्थितप्रज्ञ पुरुष जगामध्ये अस्तित्वात आहेत. जेवढे काही संत मंडळी म्हणून आपण ओळखतो ते सगळे स्थितप्रज्ञ आहेत. आणि स्वतः अर्जुनच स्थितप्रज्ञ आहे. असा जो प्रश्न विचारतोय तो स्वतः स्थितप्रज्ञ आहे आणि ज्याला प्रश्न विचारतोय तोही स्थितप्रज्ञ आहे. खरं तर तो भगवंत आहे म्हणा, पण असे स्थितप्रज्ञ पुरुष आहेत. मग आता काय काय लक्षणं सांगितले त्यांनी. श्री भगवान उवाच. प्रजाहिताय यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मनेवात्मनः तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तर हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हणले जाते. तर पहिलं लक्षण स्थितप्रज्ञ किंवा भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचं, जे आपलं लक्ष आहे बरं का, आपल्या जीवनाचं लक्ष काय तर असं होणे हे आपल्या जीवनाचं लक्ष आहे. आपण म्हणतो ना कल्याण व्हायला पाहिजे, आपलं कल्याण व्हायला पाहिजे. तर ही सगळी साधना
आणि ही सगळी जीवनाची जगण्याची जी मर्मर आहे ती सगळी मर्मर कशासाठी आहे माहिती का? आपला जन्मच भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी. आणि कुठल्या एक्सटेंटपर्यंत अपग्रेड करायचं आहे तर ह्या भगवत प्राप्ती स्थितप्रज्ञ पुरुषापर्यंत अपग्रेड करायचं आहे. म्हणून हे लक्षणं समजून घेणे गरजेचं आहे. मग प्रजाहिता यदा कामान संवाद पार्थ मनोगतान, तर मनामध्ये असलेल्या सर्व इच्छांचा त्यांनी त्याग केलेला असतो. स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण तो निरीच्छा असतो, की त्याला कोणतीच इच्छा राहत नाही. कारण इच्छा जिथं चालू होते ना तिथं प्रपंच चालू होतो. इच्छाच जर नसेल तर प्रपंचच नाही, इच्छेच्या मागं प्रपंच. मग आता इथे असा प्रश्न पडतो की व्यवहारामध्ये हे आम्ही कसं आणता येईल आम्हाला? कारण व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट जर करायची, आता मला घर बांधायचं आहे तर घर बांधायची इच्छा केली पाहिजे ना, मगच घर बांधलं जाईल. समजा मला इथून पुण्यापर्यंत प्रवास करायचा आहे तर मला पुण्याला जायचं आहे असं मनात आधी इच्छा यावी लागेल, मग प्रवास केला जाईल. म्हणजे कुठलंही जर कार्य करायचं असेल तर त्या कार्याच्या सुरुवातीला इच्छा करावी लागते, मग ते कार्य पुढं होतं. मग इच्छाच जर संपल्या तर जगणंच थांबेल. इच्छाच जर संपल्या तर जगणंच थांबेल. मग आता या ठिकाणी असं उत्तर आहे की आपण इच्छा केली काय आणि न केली काय काही फरक पडत नाही. असं नाही आहे की आपण इच्छा केली म्हणजे प्रपंचातील वस्तू आपल्याला मिळतील. जे प्रारब्धाप्रमाणे आहे तेवढंच आपल्याला मिळणार आहे. तुम्ही मागा अथवा न मागा. मग मागून मूर्खपणा का करायचा? मग आपल्याला जे दुःख मिळालं त्याची काही इच्छा केली होती का आपण? मग इच्छा न करता ते अंगावर येऊन पडलं. तसं प्रपंचात सुद्धा इच्छेला काही अर्थ नाही, कारण सगळं जे चालतं ते हरी इच्छेप्रमाणे चालतं. मग तुमच्या इच्छेला विचारतं आहे कोण? मग फक्त इच्छा करून आपण आपल्या भोवतीच एक जाळं निर्माण करतो. मग इच्छाचा त्याग करण्याचाच प्रयत्न करावा. हर इच्छा से चलो हमेशा, अपनी न कोई इच्छा हो, ह्याचाच प्रयत्न करावा. दुःख यहाँ पर क्यों होगा जब अपनी न कोई इच्छा हो. मग आता प्लॅनिंग करताना, एखादं कार्य करायचं प्लॅनिंग करताना वरपांगी आपण जर टार्गेट ठरवलं, मला इथपर्यंत जायचं, हे करायचं, ते करायचं, ते ठीक आहे. वरवर काय बोलतो आपण, वरवर काय ठरवतो ह्याला महत्त्व नाही. अंतस्थ काय आहे, इच्छा, हे कुठल्या इच्छेबद्दल चाललं आहे माहिती का? वर बोलण्याच्या इच्छेबद्दल नाही. आता मी बसस्टँडवर उभारलो आणि कोणतं येऊन भेटलं, काय भैया कुठं चालला, काय माहीत नाही, माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. अरे तसं नसतं. कुठल्या गावाला जायचं हे ठरवावंच लागेल ना, व्यवहार आहे म्हणल्यावर. पण मी त्या गावाला जाणार, तिथं कोणाला भेटणार, काय काम करणार, ह्या सगळ्याच्या मागं मला याच्यातून काय पाहिजे नेमकं, त्याला खरी इच्छा म्हणतात. म्हणजे सुखाची जी इच्छा असते, सुखबुद्धी जगामध्ये, तर ती इच्छा नसावी. मग ह्या स्थितप्रज्ञ पुरुषाला जगाकडून सुखाची इच्छा नसते, म्हणून त्यानं वरपांगी काही बोलू, त्याला कोणतीच इच्छा नाही आहे. म्हणून त्यांनी सगळ्या कामना, सगळ्याचा मनातून त्याग केलेला आहे. आणि त्यामुळे तो काय झाला, आत्मनेव आत्मनतुष्ट. मला भगवद्गीतेतला हा शब्द, हे एक सूत्र आहे बघा, मला फार आवडतो. आत्मनेव आत्मनतुष्ट, आपल्या आतमध्ये रममाण असणारा. आता हे आतमध्ये रममाण असणारा ह्याचा अर्थ 2-3 प्रकारे होऊ शकतो. भक्तिमार्गीय अर्थ असा आहे की आपल्या आतमध्ये गोपालकृष्ण आहे आणि त्या गोपालकृष्णाच्या चिंतनामध्ये मस्त असणारा. दुसरं आत्मनेव आत्मनतुष्ट, ह्याचा अर्थ माझ्यापाशी जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. हे आत्मनेव आत्मनतुष्ट. आणि आत्मनेव आत्मनतुष्ट म्हणजे तो आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे. माझं सुख हे माझ्यावर अवलंबून आहे. आत्मनेव आत्मनतुष्ट. तिसरा अर्थ असा आहे की मी माझा माइंडसेटच असा सुंदर केला आहे की मला दुःखच होत नाही. माझ्या विचारसरणीच अशी केली आहे, मी विचाराची घडीच अशी बसवली आहे की मला त्यातनं दुःखच निर्माण होत नाही. म्हणून आत्मनेव आत्मनतुष्ट, मनामध्ये तशी सोय केली आहे. मग अजून एक आहे, आपण आत्मस्वरूप आहेत, भगवंताचे अंश आहेत, आनंदगंधाचे अंश आहेत. म्हणजे मुळात आपणच आनंद स्वरूप आहेत. म्हणजे ज्या आनंदाला आपण जगामध्ये हुडकतो ते आपणच आहेत. मग आपणच आनंद स्वरूप असल्यामुळं आपण आपल्या स्वरूपामध्ये मस्त राहणे, ह्याला म्हणतात आत्मनेव आत्मनस्तुष्ट. आणि असा जो असतो तो स्थितप्रज्ञस्तदो उच्यते. अशा माणसाला स्थितप्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. तर हे 55 श्लोक झाले.
कृष्णार्पणमस्तु.